जाऊया पुढच्या बातमीकडे आणि ही बातमी येते भंडारा जिल्ह्यातून। भंडारा जिल्ह्यातल्या केसलवाडा झेडपी शाळेमध्ये भयावह अशी स्थिती समोर आली आहे। केसलवाडा शाळेला 4 वर्गांसाठी एकच वर्गखोली आहे आणि तिची ही प्रचंड दुरवस्था झाली आहे। शाळेच्या भिंतीला तडे गेलेले आहेत, त्यामुळे मुलांना जीव मुठीत धरून शिक्षण घ्यावं लागतंय। शालेय शिक्षण आणि गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांनी काही दिवसांपूर्वी क्रीडा महोत्सवाचं उद्घाटन करताना आपण जिल्हा परिषद शाळांमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अध्यापन पद्धतीचा अवलंब करत जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षण देणार असल्याची माहिती दिलेली होती। मात्र शाळांमध्ये भौतिक सुविधांचा अभाव आहे आणि अशा परिस्थितीमध्ये राज्य शासन कोणत्या आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण देणार असा प्रश्न पालक विचारतात। आमच्या शाळेची समस्या आहे की आमची शाळा वादग्रस्त असल्यामुळे आमच्या शाळेला जागा उपलब्ध करून द्या। आमच्या शाळेची इमारत खचलेली आहे। आमच्या मुलांचं खूप नुकसान होऊन राहिलेलं आहे। काय मागणी काय तुमची? आमच्या शासनाला अशी मागणी आहे की आमच्या शाळेला जागा उपलब्ध करून द्यावा। आमच्या शाळेला खूप भेगा पडलेल्या आहेत। मला शाळेकरिता आम्हाला सेपरेट जागा हवी आहे आणि ही शाळा सगळी खचलेली आहे, खूप दिवसापासून आहे आणि 1 ते 4 वर्गापर्यंत आमच्या शाळेमध्ये मुलं आहेत। 1 ते 4 वर्गापर्यंत एकच खोली आहे, वर्गखोली, आणि शिक्षक पण एकच आहेत। आम्हाला शिक्षक पण 2 पाहिजे आणि संडास बाथरूम पण सगळे गेलेले आहेत। जर आमच्या शाळेच्या इमारती कोळल्या वगैरे तर आमच्या मुलांना हानी आहे। जर आमच्या मुलांना कोणती जीवितहानी झाली तर शासन जबाबदार राहील। आमच्या ह्या शाळेमध्ये सध्या 1 ते 4 वर्ग आहेत आणि ह्या 1 ते 4 वर्गांमध्ये 32 विद्यार्थी शिक्षण घेत असून सुद्धा आम्हाला एकच वर्गखोली उपलब्ध आहे। दुसरी जी इमारत आहे ती पूर्णपणे मोडकळीस आलेली आहे। पालकांनी वारंवार आम्हाला विनंती केली की दुसरी इमारतीसाठी पाठपुरावा करा, तर आम्ही ह्या इमारतीच्या दुरुस्तीसाठी प्रस्ताव असा शासनाकडे टाकलेला आहे। त्यासोबतच आमच्याकडे जे स्वच्छतागृह आहे ते सुद्धा मोडकळीस आलेले आहे आणि ह्या 1 ते 4 वर्गांसाठी मी सध्या एकटाच शिक्षक इथे कार्यरत आहे।